नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023ला ज्यांनी पण फॉर्म भरलेले होते त्याची अपडेट ही आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या अपाट प्रयत्नांना यश आलेलं आहे। पेसा भरती यासाठी आचारसंहिता आणि स्टे उठवण्यात आलेला आहे। तर आपण बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ह्या पेपर्स राहिलेले आहेत, याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत। मुख्य सेविका जे आपलं सुपरवायझरचं पद आहे त्या पदासाठी आपण वाट बघत होतो, तर त्याची अपडेट आपल्याला आलेली आहे। बघूया सविस्तर काय आहे ती। जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत। काही जिल्ह्यामध्ये हे परीक्षा झालेल्या आहेत, काही मध्ये बाकी होते। जे पेशा क्षेत्र आहे त्यामधील ही भरती बाकी होती, ती त्यांची पेपर आणि त्यांचे अपडेट काय आहे, तारीख कोणती आहे ते आहे। आता बघा याच्यामध्ये अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे हा सर्वात शेवटचा टप्पा आहे या परीक्षेचा। याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे बघा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष 40% भरती बाकी होती, यांची पेपर राहिलेली आहेत। त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष 50% यांचे देखील राहिलेले आहेत, फक्त पेशा क्षेत्रातील आहेत हा मित्रांनो। हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, याच्यामध्ये ग्रामसेवक पण आहेत, कंत्राटी ग्रामसेवक यांचे पेपर। त्याच्यानंतर मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर। तर जर कोणी फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी मला कमेंट्स करून सांगा अंगणवाडी सुपरवायझरसाठी, आणि कमेंट्समध्ये कोणत्या जिल्ह्यात तुम्ही पेपर दिलाय ते सुद्धा नक्की सांगा। आता सुपरवायझरचा पेपर आहे, त्यानंतर पेपर जर आला तर मला कृपया करून कमेंट्समध्ये प्रश्न तरी कोणकोणते प्रश्न आले आहेत ते तरी सांगा, त्याच्याने आपल्याला पुढच्या विद्यार्थ्यांना सोपं होईल, तयारी करायला सोपं जातं। मग मुख्य सेविका यालाच आपण पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर असं म्हणत असतो। या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आहेत हे। आता हे जे आता मी वाचते हे बिगर पेसा कोणकोणते पद आहेत बघा। जिल्हे 3 जिल्हे आहेत, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष 40 आणि आरोग्यसेवक 50 याच्यामध्ये ग्रामसेवकचे पेपर झालेले आहेत। त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे पेपरासाठी। जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करून घ्या। बघा परीक्षांचं वेळापत्रक आहे। पहिलं पद आहे मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर, पर्यवेक्षिका 18 जुलैला पेपर आहे। त्याच्यानंतर चेक करून घ्या तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड आलेला आहे की नाही। त्यानंतर 2 नंबर आहे आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला 19ला आहे। आरोग्य सेवक पुरुष 40% मध्ये 22-23ला यांचे पेपर असतील। आरोग्य सेवक हंगामी फवारणी कर्मचारी 23-24ला, आणि शेवटी आहे 5वं कंत्राटी ग्रामसेवक यांचे आहेत 25, 29 आणि 30 अशा या तारखेपर्यंत पेपर होणार आहेत। आणि परीक्षा केंद्र व शिफ्ट याबाबत यथावकाश कळवण्यात येईल। अजून काही माहिती आली, अपडेट आली की मी तुम्हाला वेळोवेळी कळवत जाईल।